Hi students, good morning everybody. In last lecture we start a new topic, basics of information technology from our subject IT. In this chapter we discuss about the different points. In first lecture we discuss about the three definitions: data, information and information management. In also first lecture we discuss about the basic structure of computer systems. In last lecture we discuss about the concept of hardware and software and also discuss about the difference between hardware and software. In last lecture we also discuss about the different types of operating systems which are used in mobiles and also used in our computers. लास्ट लेक्चरला आपण काय स्टडी केलं तर कम्प्युटर हार्डवेअर म्हणजे काय आणि कम्प्युटर सॉफ्टवेअर म्हणजे काय याची जी काही डेफिनेशन आहे ती आपण काय केली तर लास्ट लेक्चरला स्टडी केली. कम्प्युटर हार्डवेअर म्हणजे काय तर जे फिजिकल कंपोनंट्स आहेत कम्प्युटरचे त्या फिजिकल कंपोनंट्सला काय म्हटलं जातं तर कम्प्युटर हार्डवेअर. मग त्या फिजिकल कंपोनंट्समध्ये कोणकोणते कंपोनंट्स येतात तर त्याच्यामध्ये तुमचं आहे कीबोर्ड असेल, माऊस असेल, हे जे फिजिकली कंपोनंट्स आहेत त्याला आपण हार्डवेअर म्हणू शकतो. आणि जे कंपोनंट्स तुम्हाला दिसत नाहीत इनसाइड द कंपोनंट्स असतात त्याला आपण काय म्हणतो तर सॉफ्टवेअर्स म्हणतो. मग सॉफ्टवेअर काय आहे तर एक प्रोग्राम आहे. प्रोग्राम्स म्हणजे काय तर ज्याला तुम्ही कम्प्युटरला एखादी टास्क असाइन करता त्याला ती टास्क असाइन केल्यानंतर तो जो प्रोग्राम आहे किंवा ते जे प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी तुम्ही ज्या कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करता त्याला काय म्हटलं जातं प्रोग्राम. म्हणजे प्रोग्रामची थोडक्यात डेफिनेशन काय आहे तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन गिवन टू कम्प्युटर टू परफॉर्म अ पर्टिक्युलर टास्क. एखादी पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करण्यासाठी कम्प्युटरला जो सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड केला जातो त्याला काय म्हटलं जातं तर प्रोग्राम म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण अजून एक पार्ट बघितला तो होता ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय तर इट ॲक्ट ॲज ॲन इंटरफेस बिटवीन युजर्स ऑफ कम्प्युटर अँड कम्प्युटर हार्डवेअर. कम्प्युटरचे जे हार्डवेअर्स पार्ट आहेत आणि आपण जे कम्प्युटरचे युजर्स आहोत त्या दोघांच्यामध्ये ॲज अ इंटरमिडिएट म्हणून जो काम करतो त्याला काय म्हटलं जातं तर ऑपरेटिंग सिस्टीम. मग ह्या ऑपरेटिंग सिस्टीम्स मोबाईलमधल्या कोणत्या कोणत्या आहेत आणि कम्प्युटर्समध्ये कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम्स यूज केल्या जातात हे आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं होतं. आता या लेक्चरला आपण नवीन पॉईंट सुरू करणार आहे तो आहे कम्प्युटर नेटवर्क. आता कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय तर इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ कम्प्युटर्स. ज्या वेळेला तुम्ही एकापेक्षा जास्त कम्प्युटर्स एकमेकांना इंटरकनेक्ट करता त्याला ती जी सिस्टीम तयार होते त्या सिस्टीमला काय म्हटलं जातं तर कम्प्युटर नेटवर्क. लक्षात आलं की नेटवर्क हा जो वर्ड आहे तो आपण सतत यूज करतो पण त्याचं मीनिंग काय तर इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ कम्प्युटर्स प्लस अजून काय आपण त्याच्याशी कनेक्ट करतो तर हार्डवेअर रिसोर्सेससुद्धा आपण त्याच्यामध्ये कनेक्ट करतो. म्हणजे एखादं प्रिंटरचं मशीन असेल किंवा स्कॅनरचं मशीन असेल हे सुद्धा आपण काय करतो तर नेटवर्कमध्ये एस्टॅब्लिश करतो किंवा ते नेटवर्कमध्ये इंटरकनेक्ट करतो. आता ह्या कम्प्युटर नेटवर्कची गरज काय भासली तर जर तुम्ही सपोज असं कन्सिडर करा की तुमच्याकडे नेटवर्किंग कन्सेप्ट नाही आहे आणि तुम्ही एक बिझनेस ऑर्गनायझेशन चालवता. मग अशा बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये डिफरंट टाईपचे डिपार्टमेंट्स आहेत बरोबर आहे. मग त्या डिफरंट टाईप्सच्या डिपार्टमेंट्सला असणारी जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा त्यांच्यासाठी लागणारा जो काही डेटा आहे तो थोड्याफार प्रमाणामध्ये काय असतो तर कॉमन असतो किंवा तिथे एक सेंट्रल कम्प्युटर तुम्हाला गरजेचं आहे की जो सगळ्या या डिपार्टमेंटवरती काय करू शकतो लक्ष ठेवू शकतो. म्हणजे आज आपण म्हणू शकू चीफ ॲडमिनिस्ट्रेटर. पण चीफ ॲडमिनिस्ट्रेटर काय करणार आहे तर फक्त लोकांच्यावरती तो लक्ष ठेवणार आहे. त्यांनी केलेलं जर काम त्याला बघायचं असेल तर त्याच्याकडे काय पाहिजे तर त्या कम्प्युटरमधला डेटा त्याच्याकडे अवेलेबल पाहिजे तरच तो काय करू शकणार आहे त्याच्या हाताखालची जे लोक आहेत त्यांनी केलेलं काम बघू शकणार आहे. मग त्याच्यासाठी तो प्रत्येकाच्या कम्प्युटरवर जाऊन चेक करणार आहे का की याने हे वर्क परफॉर्म केलं आहे की नाही. मग याच्यामध्ये काय होऊ शकतो तर तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. मग त्यासाठी काय केलं जातं तर कम्प्युटर नेटवर्कचा यूज केला जातो. ज्या ठिकाणी अशा मोठ्या ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा इवन आपली कम्प्युटरची लॅबसुद्धा की जी कॉलेजमध्ये वापरली जाते तिथंसुद्धा काय केले जातात तर नंबर ऑफ कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट केले जातात. त्याचा फायदा काय असतो तर ज्या वेळेला एखादी इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲट अ टाईम सगळीकडे सेंड करायची आहे
त्यावेळेला याचा यूज केला जातो. म्हणजे एका ठिकाणावरून तुम्ही काय करू शकता तर सगळ्या कम्प्युटरवरती इन्फॉर्मेशन ॲट अ टाईम सेंड करू शकता. जर तुम्ही नेटवर्किंगचा यूज केला नाही तर सपोज एखादं मला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे तर त्याच्यासाठी मला प्रत्येक कम्प्युटरला पर्सनली जाऊन तिथं पेनड्राईव्हच्या मदतीनं काय करावं लागणार आहे ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागणार आहे. मग याच्यासाठी माझा टाईम खूप जाणार आहे आणि प्लस अजून काय होऊ शकतं तर व्हायरस लागण्याचे जे चान्सेस आहेत ते व्हायरस लागण्याचे चान्सेस काय होऊ शकतात तर इन्क्रीज होऊ शकतात. मग हे जे आहे हे होऊ नये त्याच्यासाठी काय केला जातो तर नेटवर्किंगचा यूज केला जातो. अजून नेटवर्किंग कशासाठी वापरलं जातं तर जे काही आपण हार्डवेअर रिसोर्सेस वापरतो म्हणजे प्रिंटर असेल किंवा स्कॅनर असेल, मग प्रत्येक कम्प्युटरला तुम्हाला एक हे रिसोर्स देणं पॉसिबल आहे का? म्हणजे जेवढे तुमच्याकडं कम्प्युटर्स आहेत तेवढ्या प्रत्येकाला तुम्ही प्रिंटर अवेलेबल करून देऊ शकता का? नाही अवेलेबल करून देऊ शकत. मग याच्यासाठी कॉस्ट तुमची जास्त जाणार आहे. मग जर तुम्ही नेटवर्किंग एस्टॅब्लिश केलं असेल आणि त्या नेटवर्किंगमध्ये एकच तुम्ही जरी तुमच्याकडे प्रिंटर असेल तरी त्या प्रिंटरला काय केले जातात तर डिफरंट कम्प्युटर्स कनेक्ट केले जातात आणि कुठूनही तुम्ही काय करू शकता तर प्रिंट सोडू शकता. हे जे युजेस आहेत ते कशामुळे पॉसिबल झालेलं आहे तर ह्या नेटवर्किंगमुळं पॉसिबल झालेलं आहे. आता ज्यावेळेला हे नेटवर्किंग एस्टॅब्लिश केलं जातं त्यावेळेला त्याच्यासाठी काय केलं जातं तर मीडियमचा वापर केला जातो. आता एक कम्प्युटर मला दुसऱ्या कम्प्युटरला कनेक्ट करायचा आहे, दुसरा कम्प्युटर तिसऱ्या कम्प्युटरला कनेक्ट करायचा आहे. मग ह्या कनेक्शनसाठी काहीतरी मीडिया वापरावा लागणार आहे किंवा काहीतरी मीडियमचा तिथं वापर करावा लागणार आहे. मग जनरली ज्यावेळेला आपण स्मॉल साईजचे नेटवर्क बघतो तिथं काय केलं जातं तर वायर किंवा केबलच्या आधारे आपण काय करतो तर नेटवर्किंग केलं जातं. किंवा फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये जे काही आपण ट्यूबलाईट्स वापरतो किंवा फॅन्स वापरतो किंवा अजून काही इलेक्ट्रॉनिक मशीन्स वापरतो ते काय केले जातात तर त्याच्या स्विचला कनेक्ट केले जातात, बरोबर आहे. मग हे स्विचला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रिसिटी केबलचा यूज करता. जर तुमच्याकडं फॅन आहे ओके, पण जर तुम्ही इलेक्ट्रिसिटी केबलचा यूज करून ते जर स्विचला अटॅच केलं नाही तर तुमचा फॅन चालणार आहे का? नाही चालणार. मग इथं सुद्धा काय केलं जातं तर नंबर ऑफ कम्प्युटर्स जर तुम्हाला नेटवर्किंगमध्ये अटॅच करायचे असतील तर त्याच्यासाठी काय केला जातो मीडियमचा वापर केला जातो आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर ट्रान्समिशन मीडिया. मग ह्या ट्रान्समिशन मीडिया दोन टाईपचे आहेत. एक आहे फिजिकल ट्रान्समिशन मीडिया आणि दुसरा आहे वायरलेस ट्रान्समिशन मीडिया. ज्या वेळेला तुम्हाला स्मॉल साईजचं नेटवर्क एस्टॅब्लिश करायचं असतं त्यावेळेला काय केला जातो तर फिजिकल मीडियाचा वापर केला जातो. फिजिकल म्हणजे काय की जे कंपोनंट्स आपण बघू शकतो. फॉर एक्झाम्पल केबल असेल, टेलिफोन लाईन्स असतील, या टेलिफोन लाईनचा किंवा केबलचा यूज करून काय केला जातो तर नेटवर्क तुमचं तयार केलं जातं. पण जर तुमच्या नेटवर्कची ग्रोथ अजून झाली तर तिथं मात्र काय केला जातो वायरलेस मीडियाचा वापर केला जातो. मग ह्या वायरलेस मीडियामध्ये काय काय येतं तर मायक्रोवेव्ज असतील, सॅटेलाईट असतील किंवा पॅकेट रेडिओज असतील, याच्या साह्यानं काय केले जातात तर कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट केले जातात. लक्षात आलं तुमच्या की कम्प्युटरची डेफिनेशन कम्प्युटर नेटवर्कची डेफिनेशन काय आहे तर इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ कम्प्युटर्स. इथं कम्प्युटर्स काय केले जातात तर एकमेकांना कनेक्ट केले जातात आणि त्याच्यासाठी काय केला जातो तर मीडियाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आपण पाहिलं की तुम्हाला कम्प्युटर नेटवर्क करण्याची गरज का भासली हे बघितलं आणि ट्रान्समिशन मीडियाची डेफिनेशन बघितली. आता आपल्याला पुढं काय बघायचं आहे तर कम्प्युटर नेटवर्किंगचे टाईप्स बघायचे आहेत. आता हे कम्प्युटर नेटवर्किंगचे जे टाईप्स आहेत हे कशावरती डिपेंड आहेत तर त्या नेटवर्कच्या साईजवरती काय केलेत हे टाईप्स डिपेंड आहेत. म्हणजे त्याने कव्हर केलेला एरिया केवढा आहे त्याच्यावरती काय केलेत हे नेटवर्किंगचे मेन 3 टाईप्स आहेत. पहिला टाईप आहे लॅन. लॅनला काय म्हटलं जातं किंवा त्याचा फुल फॉर्म काय तर लोकल एरिया नेटवर्क. लॅनचा फुल फॉर्म लक्षात आला की लोकल एरिया नेटवर्क. याला लोकल एरिया नेटवर्क का म्हणतात तर कारण याने जो एरिया कव्हर्ड केलेला आहे तो कसा आहे तर स्मॉल आहे. स्मॉल याला लोकल एरिया नेटवर्क म्हटलं जातं आणि स्मॉल साईज एरिया नेटवर्क का कारण याने जो कव्हर केलेला एरिया आहे
तो कसा आहे तर स्मॉल आहे, म्हणून त्याला लोकल एरिया नेटवर्क म्हटलं जातं. मग याच्यामध्ये डाटा ट्रान्सफर रेट जो असतो तो कसा असतो, हाय असतो, कारण एरिया लिमिटेड आहे आणि त्या लिमिटेड एरियामध्ये तुम्ही नंबर ऑफ कम्प्युटर्स काय केलेत, एकमेकांना कनेक्ट केलेत आणि त्यामुळं त्याचा जो डेटा ट्रान्सफर रेट असतो तो कसा असतो, हाय असतो. याच्यामध्ये तुम्ही 1 ते 1000 कम्प्युटर्स काय करू शकता, एकमेकांना कनेक्ट करू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये लिमिटेड जिओग्राफिकल एरिया आहे, म्हणजेच याने कव्हर केलेला एरिया कसा आहे तर स्मॉल आहे किंवा त्याला एक लिमिटेशन आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर लिमिटेड जिओग्राफिक एरिया. त्याच्यानंतर ही जी नेटवर्क आहे ती कशी आहे तर लेस एक्सपेन्सिव्ह आहे. हे नेटवर्क एस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्हाला जास्तीचा खर्च येत नाही. का? कारण तुमचा एरिया जो आहे तो एरिया कसा आहे तर स्मॉल आहे किंवा तो लिमिटेड आहे आणि त्यामुळं त्याच्यासाठी लागणारे जे केबल्स आहेत किंवा बाकीचे जे काही हार्डवेअर रिसोर्सेस आहेत त्याची एक्सपेन्सिव्हली ॲज कम्पेअर टू वॅन अँड मॅन कसं आहे तर ते कमी आहे. ह्याचं फॉर एक्झाम्पल काय आहे तर ज्यावेळेला एखादं तुम्ही स्मॉल ऑर्गनायझेशन बघता किंवा एखादं बिझनेस एम्पायर बघता, त्यावेळेला त्याच्यामध्ये जे काही कम्प्युटर्स असतील ते एकमेकांना ज्या पद्धतीनं कनेक्ट केले जातात त्याला काय म्हटलं जातं तर लॅन. किंवा ज्या कॉलेजमध्ये कम्प्युटर्स लॅब एस्टॅब्लिश असतात त्या लॅबमधले जे काही कम्प्युटर्स असतात ते काय केले जातात तर एकमेकांना या पद्धतीनं कनेक्ट केले जातात. लक्षात आलं? लॅन म्हणजे काय तर लोकल एरिया नेटवर्क. त्याने कव्हर केलेला एरिया कसा आहे तर लिमिटेड आहे किंवा स्मॉल आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर स्मॉल साईज नेटवर्क. या नेटवर्कमध्ये तुमचा डेटा ट्रान्सफर रेट कसा असतो तर हाय असतो. मग हे नेटवर्क कुठे एस्टॅब्लिश करू शकतो तर आपण एखाद्या बिल्डिंगमध्ये काय करू शकतो, हे नेटवर्क एस्टॅब्लिश करू शकतो. आता सेकंड नेटवर्किंगचा जो टाईप आहे तो आहे मॅन. मॅनला काय म्हटलं जातं तर मेट्रोपोलियन एरिया नेटवर्क किंवा यालाच दुसरं नाव आहे मीडियम साईज नेटवर्क. आता मीडियम साईज नेटवर्क का म्हणायचं याला, कारण याने कव्हर केलेला जो एरिया आहे तो कसा आहे मीडियम ॲज कम्पेअर टू कुणाच्या लॅन. लॅनपेक्षा तो एरिया जरा जास्त आहे, पण वॅनपेक्षा कसा आहे तर तो एरिया कमी आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आहे तर मीडियम साईज नेटवर्क. मग हे नेटवर्क कुठं वापरलं जातं तर विदिन अ सिटी. एखाद्या सिटीपुरतं काय असू शकतं, हे नेटवर्क मर्यादित असू शकतं. हे नेटवर्क ज्यावेळेला एस्टॅब्लिश केलं जातं त्याला ते काय करतं तर डिफरंट लँड्सचे जे नेटवर्क आहेत ते इंटरकनेक्ट करायचं काम कोण करत असतं, हे वॅन करत असतं. मग हे नेटवर्क कुठं वापरलं जातं तर केबल नेटवर्क रिसीव अ TV प्रोग्राम्स फ्रॉम सॅटेलाईट. आपण जे केबलचं नेटवर्क आपल्या घरामध्ये TV साठी यूज करतो ते कशाचं एक्झाम्पल आहे तर ह्या मॅनचे एक्झाम्पल आहे. मग याच्यामध्ये तुम्ही काय करता तर केबल वायरचा यूज केला जातो आणि त्या केबल वायरच्या थ्रू तुम्हाला काय केले जातात TV सिग्नल्स पोचवले जातात. पण फक्त तिथं केबल वायरचा उपयोग होतो का, नाही आहे, तर त्याच्यासोबतच कशाचा यूज केला जातो तर सॅटेलाईट सिग्नल्स जे आहेत ते सॅटेलाईट सिग्नल्सच्या मार्फत काय केला जातो तुमचा डेटा ट्रान्सफर केला जातो. आता हे कसं आहे तर लॅनपेक्षा थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, कारण इथं तुम्हाला जे रिसोर्सेस वापरावे लागणार आहेत सॅटेलाईट वगैरे त्याची कॉस्ट कशी असणार आहे ॲज कम्पेअर टू लॅन नेटवर्कपेक्षा कशी असणार आहे तर जास्त असणार आहे. आणि इथंसुद्धा तुमचा डेटा ट्रान्सफरचा जो रेट आहे तो रेट कसा आहे तर हाय आहे. लक्षात आलं? मॅन म्हणजे काय तर मीडियम साईज नेटवर्क की जे कुठे एस्टॅब्लिश केलं जातं तर विदिन अ सिटी हे एस्टॅब्लिश केलं जातं. त्याच्यानंतर ह्याचं एक्झाम्पल काय आहे तर आपण जे आपल्या घरामध्ये TV केबल्स बघतो की ज्याच्यामार्फत आपल्याला TV सिग्नल्स जे आहेत ते पोचवले जातात, ते कशाचे एक्झाम्पल आहे मॅनचं. पहिल्या लॅनमध्ये ट्रान्समिशन मीडिया म्हणून काय वापरला जातो तर केबल वापरला जातो किंवा वायरचा यूज केला जातो. मॅनमध्ये ट्रान्समिशन मीडिया म्हणजेच डेटा ट्रान्सफर करण्यासाठी किंवा तुम्हाला TV सिग्नल्स पोचवण्यासाठी केबल वायर तर वापरली जातेच, प्लस अजून काय वापरलं जातं तर तिथं सॅटेलाईट सिग्नल. मग सॅटेलाईट सिग्नल काय आहे तर वायरलेस मीडिया आहे. म्हणजे याच्यामध्ये वायर्ड मीडिया प्लस वायरलेस मीडिया या दोन्हीचाही काय केला जातो यूज केला जातो. आणि तिसरं जे आहे ते आहे वॅन. वॅन काय आहे तर लार्ज साईज नेटवर्क आहे. याने
कव्हर केलेला एरिया जो आहे तो कसा आहे, वाईड आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर वाईड एरिया नेटवर्क. आता याने कव्हर केलेला एरिया वाईड आहे म्हणजेच तो कसा आहे, लार्ज आहे, म्हणून त्याला दुसरं नाव काय आहे तर लार्ज स्केल नेटवर्क किंवा लार्ज साईज नेटवर्क. आता हे नेटवर्क जे आहे ते कुठं एस्टॅब्लिश केलं जातं तर विदिन अ कंट्री. विदिन अ कंट्री म्हणजे काय तर याचा एरिया जो आहे तो वाईड आहे, म्हणजेच एका कंट्रीपुरतं हे नेटवर्क मर्यादित असू शकतं किंवा थ्रू आउट वर्ल्ड किंवा वर्ल्डमध्ये हे जे एस्टॅब्लिश केलं जाऊ शकतं. मग त्याच्यासाठी काय केलं जातं तर टेलिफोन सिस्टीम जी आहे आपली ती कशाचं एक्झाम्पल आहे तर व्हॅनचं आहे. तुम्ही कुठेही बसून कुणालाही काय करू शकता तर कॉल करू शकता. आता जे आपण वायरलेस मोबाईल्सचा यूज करतो ते वायरलेस मोबाईल्स हे कशाचे एक्झाम्पल आहे तर वाईड एरिया नेटवर्क किंवा तुम्ही इंटरनेटचा ॲक्सेस करता. मग हे इंटरनेटचा ॲक्सेस कशामुळे पॉसिबल झालेला आहे तर इथं काय केलेत तर डिफरंट टाईप्सचे नेटवर्क्स काय केलेत एकमेकांना इंटरकनेक्ट केलेत. थ्रू आउट वर्ल्डमध्ये तुम्ही काय करू शकता तर कुणाशीही काय करू शकता कम्युनिकेशन करू शकता, कुणालाही तुम्ही काय करू शकता तर मेल सेंड करू शकता. याचा डाटा ट्रान्सफर रेट जो आहे तो कसा आहे थोडासा लो आहे ॲज कम्पेअर टू लॅन. कारण आपण बघतो की रेंजचा जर तुम्ही वॅन कन्सिडर केलं तर तिथं काय होते रेंजचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे काही वेळेला तुमच्या मोबाईलला रेंज जर व्यवस्थित असेल आणि ब्रॉडबँड व्यवस्थित चालत असेल तर तुमचा डेटा जो आहे तो हायली ट्रान्सफर होतो. पण जर रेंज कमी असेल किंवा जर तुमचं नेटवर्कचं स्पीड कमी असेल अशा वेळेला मात्र तुमचा डेटा ट्रान्सफर रेट जो आहे तो काय केला जातो ॲटोमॅटिकली कमी केला जातो. लक्षात आलं तुमच्या नेटवर्क म्हणजे डेफिनेशन काय आहे आणि याच्यामधले 3 टाईप्स कुठले आहेत लॅन, मॅन आणि वॅन. याच्यावरती बऱ्याच वेळेला तुम्हाला ऑब्जेक्टिव्ज विचारले जातात. प्लस लॅन, मॅन आणि वॅन या दोघांच्या मधला कोणतेही 2 जे टाईप्स आहेत याच्यामधला तुम्हाला काय विचारला जातो तर डिफरन्स विचारला जातो. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. नेटवर्क कॉन्फिगरेशन. तिथला पहिला पॉईंट आहे पीअर टू पीअर. आणि दुसरं कॉन्फिगरेशनचा टाईप आहे क्लायंट सर्व्हर. आता पीअर टू पीअरमध्ये लक्षात घ्या कम्प्युटर्स एकमेकांना कोणत्या पद्धतीने कनेक्ट केले जातात. PC1, PC2, PC3, PC4, PC5 आणि PC6. आणि क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर बघा. आता नेटवर्क कॉन्फिगरेशन आपल्याला बघायचं आहे. आता नेटवर्क कॉन्फिगरेशन म्हणजे काय
तर ज्या वेळेला तुम्ही नेटवर्किंग एस्टॅब्लिश करता त्यावेळेला ते जे कम्प्युटर्स तुम्ही एकमेकांना कनेक्ट करता ते कम्प्युटर्स कोणत्या पद्धतीने एकमेकांना कनेक्ट करता त्याला काय म्हटलं जातं तर नेटवर्क कॉन्फिगरेशन. लक्षात आलं. नेटवर्क कॉन्फिगरेशन म्हणजे काय तर ज्या वेळेला तुम्ही नेटवर्क एस्टॅब्लिश करता त्यावेळेला ते जे कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट केले जातात, मग ते कोणत्या पद्धतीनं तुम्ही कनेक्शन करताय त्याच्यासाठी नेटवर्क कॉन्फिगरेशन आहे. मग हे नेटवर्क कॉन्फिगरेशन हे दोन पद्धतीनं केलं जातं. एक आहे पीअर टू पीअर आर्किटेक्चर आणि दुसरं आहे क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. आता पीअर टू पीअर आर्किटेक्चर म्हणजे काय बघा, तर हे जे कम्प्युटर्स आहेत ह्या कम्प्युटर्सला इथं काय नाव दिलेलं आहे तर पीअर हे नाव दिलेलं आहे. आता या डायग्राममध्ये मी PC1, PC2, PC3, PC4, PC5 आणि PC6 हे 6 कम्प्युटर्स काय केलेत तर एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. आता हे कनेक्ट करत असताना मी इथं डॉटेड लाईन्सचा यूज केलेला आहे. इथं हे जे कम्प्युटर आहे PC1, PC2 यालाच काय म्हटलेलं आहे इथं पीअर म्हटलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण कम्प्युटर हा वर्ड वापरतो त्याच पद्धतीनं नेटवर्किंगमध्ये कम्प्युटरला वेगवेगळी नावं देण्यात येतात. काही ठिकाणी त्याला क्लायंट म्हटलं जातं, काही ठिकाणी त्याला पीअर म्हटलं जातं, काही ठिकाणी त्याला नोड म्हटलं जातं किंवा काही ठिकाणी त्याला स्टेशन्स म्हटलं जातं. पण ह्या सगळ्या जे काही त्याचे नेम्स आहेत ते नेम्स कुणाला दिलेले आहेत तर त्या पर्टिक्युलर कम्प्युटरला दिलेले आहेत. मग इथं काय केलं तर किती पिअर्स आहेत तर 6 पिअर्स काय केलेत एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. पण ते कनेक्शन कसं केलेलं आहे तर त्याच्यासाठी डॉटेड लाईनचा यूज केला आहे. इथं PC1 जो आहे तो PC2ला कनेक्ट केला आहे, PC2 PC3ला, PC3 PC4, PC5 PC6 या पद्धतीनं ते कनेक्शन केलेलं आहे. त्याच पद्धतीने इथं डॉटेड लाईन दिलेत म्हणजे PC1 परत कुणाला कनेक्ट केलं आहे PC4ला कनेक्ट केलेला आहे, PC3ला कनेक्ट केला आहे. म्हणजे इथं प्रत्येक कम्प्युटर जो आहे तो दुसऱ्या कम्प्युटरला काय केलेला आहे कनेक्ट केलेला आहे. मग ज्या वेळेला असं तुम्ही पीअर टू पीअर कनेक्शन एस्टॅब्लिश करता त्यावेळेला तुमचा प्रत्येक कम्प्युटर हा इंडिपेंडंटली वर्क करत असतो. म्हणजे सपोज मला PC1 पासून इन्फॉर्मेशन PC4ला ट्रान्सफर करायचे आहे तर तो काय करणार आहे डायरेक्टली PC4ला ट्रान्सफर करू शकतो. कारण हे दोन्ही कम्प्युटर्स काय केले तर तुम्ही इंटरकनेक्ट केलेत. म्हणजे इथं तुमचा डेटा ट्रान्समिशनचा रेट काय असू शकतो तर हाय असू शकतो. लक्षात आलं. पीअर टू पीअरमध्ये सगळे जे काही कम्प्युटर्स आहेत तुमचे ते काय केले जातात तर एकमेकांना इंटरकनेक्ट केले जातात आणि त्यामुळं दोन कम्प्युटरमध्ये काय केलं जातं तर डायरेक्टली कम्युनिकेशन केलं जातं किंवा जो काही तुम्हाला डेटा सेंड करायचा आहे किंवा रिसीव करायचा आहे ते डायरेक्टली काय केले जातात दोन कम्प्युटर्स एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतात. आता दुसरं आर्किटेक्चर जे आहे ते दुसरं आर्किटेक्चर आहे क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. आता क्लायंट आणि सर्व्हर हे दोन वर्ड्स आपण बऱ्याच वेळेला ऐकले असतील. आता क्लायंट सर्व्हरमध्ये काय केलं जातं तर इथं एक मेन कम्प्युटर प्लेस केला जातो. त्या कम्प्युटरला काय म्हटलं जातं तर सर्व्हर म्हटलं जातं. मग हा सर्व्हरचं काम काय असतं तर बाकीचे जे सगळे कम्प्युटर्स आहेत इथं PC1, PC2, PC3 आणि PC4 हे कुणाला कनेक्ट केलेत सर्व्हरला. हे डायरेक्टली एकमेकांना कनेक्ट आहेत का नाही आहे. PC1ला जर PC3शी कम्युनिकेशन करायचं असेल तर तो डायरेक्टली करू शकतोय का नाही करू शकत. का कारण यांच्यामध्ये कुणी बसलेला आहे तर हा सर्व्हरमध्ये प्लेस केलेला आहे. मग ह्या सर्व्हरचं काम काय असतं तर ॲज अ कंट्रोलिंग डिव्हाइस काम असतं. कारण ज्या वेळेला तुम्ही पीअर टू पीअर नेटवर्क एस्टॅब्लिश करता त्यावेळेला तुमचे जे काही डेटा ट्रान्सफर असतील किंवा रिसिविंग असतील ते कसं होतं तर जंबल होतं. म्हणजे एकाच वेळेला डिफरंट टाईपचे कम्प्युटर्स काय करत असतात तर डेटा ॲक्सेस करायचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळं काय होऊ शकतो तर तुमची मशीन हँग होऊ शकते. पण जर आपण सर्व्हर टेक्नॉलॉजीचा यूज केला तर इथं कुणालाही कुणाशी जरी कम्युनिकेशन करायचं असेल तरी ते पहिल्यांदा कुणामार्फत केलं जाते तर सर्व्हर मार्फत केलं जाते. हा सर्व्हर काय आहे तर ॲज अ कंट्रोलिंग डिव्हाइस म्हणून काय केला जातो तो यूज केला जातो. मग क्लायंट म्हणजे कोण तर जो एखादी रिक्वेस्ट पाठवतो त्याला काय म्हटलं जातं तर क्लायंट म्हटलं जातं. आणि सर्व्हर म्हणजे काय तर त्या रिक्वेस्टला रिस्पॉन्स जो पाठवतो कम्प्युटर त्याला काय म्हटलं जातं सर्व्हर. आता बऱ्याच वेळेला आपण इंटरनेटवरती डिफरंट टाईपच्या वेबसाईट सर्च करतो किंवा आपल्याला हवी असलेली इन्फॉर्मेशन आपण सर्च करतो त्याला आपण काय असतो तर क्लायंट असतो. आपल्याला हवी असलेली इन्फॉर्मेशनची रिक्वेस्ट आपण काय करतो तर ॲड्रेस बारवरती टाईप करतो.
त्याला ती इन्फॉर्मेशन कुठं जाते तर त्या सर्व्हरकडे जाते आणि नंतर सर्व्हर काय करतो तर त्याला रिस्पॉन्स म्हणून काय करतो तर डिफरंट टाईप्सचे पेजेस आपल्याला अवेलेबल करून दिलं जातं. मग ह्या टेक्नॉलॉजीचा यूज काय आहे तर ह्यातल्या एखादा जरी कम्प्युटरचं काम बंद पडलं तरी ह्या सिस्टीमवरती कोणताही फेल्युअर येत नाही. पण या टाईपमध्ये जर एखाद्या कम्प्युटरचा जर काही बिघाड झाला तर तुमची ही पीअर टू पीअर सिस्टीम काय होऊ शकते फॉल होऊ शकते. पण क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये जरी एखादा कम्प्युटर बिघडला तरी तुमचं जे काही नेटवर्किंग आहे ते नेटवर्किंग काय करते तर व्यवस्थित चालतं. जर सपोज PC1ला PC3शी कम्युनिकेशन करायचं आहे किंवा काही डेटा PC1कडून PC3कडे सेंड करायचा आहे, त्याला PC1कडून पहिल्यांदा डेटा कुठे जाणार आहे तर ह्या सर्व्हर कम्प्युटरला जाणार आहे आणि नंतर सर्व्हर काय करणार आहे PC3कडे डेटा सेंड करणार आहे. म्हणजे इथला जो मेन पार्ट आहे तो कोण आहे सर्व्हर आहे की जो काय करत असतो कंट्रोलिंगचं काम करत असतो. या दोन टेक्नॉलॉजीचा यूज करून किंवा या दोन कॉन्फिगरेशनचा यूज करून काय केलं जातं तर नेटवर्किंगमध्ये डिफरंट टाईप्सचे कम्प्युटर्स एकमेकांना अटॅच केले जातात. लक्षात आलं की आजच्या लेक्चरला आपण काय स्टडी केलं तर कम्प्युटर नेटवर्क हा जो पॉईंट आहे तो आज आपण डिस्कस केला. त्याच्यामध्ये कम्प्युटर नेटवर्कची डेफिनेशन आपण स्टडी केली. त्याच्यानंतर डिफरंट टाईप्सचे कम्प्युटर नेटवर्क बघितले आणि नेटवर्क कॉन्फिगरेशन बघितलं. या चॅप्टरचा राहिलेला जो पार्ट असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. गुड बाय.